अंबरनाथ तालुक्यातील उसाटणे हद्दीतील सर्वे नंबर 67 मधील जमिनीवर लोढा कंपनीच्या माध्यमातून उभारण्यात आलेले कंपाऊंड वॉल शेतकरी बबनप्पा पाटील यांच्यामार्फत तोडण्यात आले आहे. शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने हे बांधकाम तोडल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी लोढा कंपनीच्या वतीने शेतकरी बबन पाटील यांच्या सहकाऱ्यांविरोधात 25 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यापैकी दोघे जण घटनास्थळी उपस्थित नसतानाही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. बबन पाटील यांच्या म्हणण्यानुसार सर्वे नंबर 67च्या जमिनीचा पोटहिस्सा झालेला नसून संबंधित प्रकरण भूमी अभिलेख विभागाकडे प्रलंबित आहे. तसेच आवश्यक परवानग्या न घेता लोढा कंपनीकडून कंपाऊंड वॉल उभारण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. लोढा कंपनीच्या दादागिरीविरोधात बबन पाटील यांनी केलेल्या कृतीला शेतकरी नेते राजाराम पाटील यांनी समर्थन दर्शवले आहे. दरम्यान या प्रकरणावर भूमिका मांडण्यास लोढा कंपनीच्या प्रतिनिधींनी नकार दिला. काय झालं, हे सुनावणी असताना देखील आणि पोटहिस्सा न झाला तरी पण जबरदस्ती तिथे काम चालू केलं त्यांनी हे त्याचा निर्णय होईपर्यंत थोडं थांबायला पाहिजे. पण हे न थांबता 4 दिवसापासून परत त्यांनी रोडचं काम, गटाराचं काम हे सगळं चालू केलेलं आहे. पण खरं म्हणजे लोढा इथे नाव जरी घेत असलं, प्रत्यक्षात सीताई फार्मा अँड केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी ही जागा विकत घेतलेली आहे आणि ते लोढाकडून त्यांनी विकत घेतली, बरोबर ना. त्याच्यामुळे मुळात जे सगळे अर्जदार आहेत ना ते आहे. परंतु आता काय ही प्रथाच पडलेली आहे की बाबा ही सगळी जे या सगळ्या बाबतीत जी कारवाई केली जाते लोढ्यांकडनं केली जाते, म्हणून त्यांचं नाव इथे प्रामुख्याने येत असतो. पण आता तिथे सुनावणी झाली, तिथे तुमचा काय जबाब होता नेमका? तिकडे जबाब असं होतं का ती जागा त्यांनी जी बाबूनाना पाटील माझे काका त्यांनी जी जागा विकलेली ती त्यांच्या हिश्श्याची विकलेली आहे, बरोबर 40 गुंठे. त्या जागेचा त्यांनी सर्वे केलेला आहे. पण माझ्या जागेचं सर्वे केलं त्यांचा काही संबंधच नाही आणि त्या जागेत सर्वे झालेला नाही. तो मी आता माझा सर्वे आणून अर्ज करून मी सर्वे केलेला आहे आणि फक्त हद्दी यायची सुनावणी चालू आहे तिथे. तरी सुद्धा पण त्यांनी ते थांबायला पाहिजे, जागा काम नाही करायला पाहिजे त्याच्या जागेवर, म्हणजे माझ्या जागेवर. परंतु तरी देखील ते सीताई, आता हे काम कोणाचं चालू आहे? लोढाचं चालू आहे का सीताई फार्माचं काम चालू आहे? लोढाचा तसा संबंध नाही, काही संबंध नाही. परंतु तरी त्यांनी जागा ती त्यांना विकलेली असल्यामुळे ते लोढा त्यांना सपोर्ट करतो. तिथे सुनावणीमध्ये कोण होते? लोढाची लोक. लोढाची लोक. ओके, म्हणजे तिथे सुनावणीमध्ये लोढाची होते, बरोबर ना. बरोबर. बरं, आता या सगळ्या बाबतीमध्ये तिथे जेव्हा सुनावणी चालू होती तेव्हा तिथे युक्तिवाद करण्यात येत होता की बाबा त्यांनी ही जागा विकत घेतलेली आहे आणि तुम्ही स्वतः तिथे त्यांना ताबा दिला होता, असं सगळं चालू होतं म्हणणं. आणि त्यांनी रजिस्टर दाखवला, त्यांनी प्रत दाखवली. त्यावेळी तुमचं काय म्हणणं होतं? त्यावेळी मी त्यांना सांगितलं सविस्तर माहिती का ही जागा टोटल 62 गुंठे होती, त्याच्यातून 40 गुंठे बाबूनाना पाटीलने लोढाला विकलेली आहे आणि माझी जी 20 गुंठे आहे ती जागा सोडलेली आहे. बरोबर. ते त्या सोडलेल्या जागेमध्ये मी सर्वे आणून मी माझी हद्द पक्की करण्यासाठी कायम केली होती. त्या दिवशी हद्द कायम केली आणि त्याच्यानंतर त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं. काही ऑब्जेक्शन घेतलं त्यांनी, आमचा हरकत आहे. बरोबर, ठीक आहे, हरकत चालू आहे तर माझी पण हरकत, त्या तुम्ही ते काम चालू नका करू ना. जोपर्यंत त्याचा जो निर्णय येईपर्यंत तुम्ही काम बंद ठेवा. बरं, तुम्ही या सगळ्या बाबतीत तक्रारी केल्या होत्या? हो, सगळं रिसिव्ह तक्रार पोलीस ही लाईनला, पोलीस स्टेशनला, डीसीपीला यांना सगळ्याला तक्रारी केलेल्या या गोष्टीच्या. ओके, मग काल यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला तो कसा काय झाला? आता तरी समजा आरेरावी चालली ना त्याची लोढाची, की या लोकांना तो शेतकऱ्याला सपोर्ट नाही करत. लोढानं गुन्हा दाखल केला का सीताई फार्माने केलेला आहे? लोढाने केलेला आहे. विरोधी पक्ष कोण आहे तिथे? लोढा. ओके, लोढानेच केलेला आहे. ओके, असं आहे का? हो. पण आता खरं म्हणजे गुन्हे दाखल झालेले आहेत, त्याच्यामध्ये अनेकांची नावं आहेत, तुमची नावं आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, मग त्यांच्या कामाचं काय? आता त्या लोकांना, ते लोक इथे नसताना देखील त्यांच्यावर गुन्हा केलेला आहे, चुकीचं केलेलं आहे त्यांनी. कुणावर केलेलं आहे नसताना? कोण सचिन पाटील कोणतरी, सचिन माळी, ओके, त्याच्यावर. पण तो इथे नसताना आणि आहेच ना, होतच नाही तो. बरोबर. विश्वास पाटील, त्याच्यावर सुद्धा तो नसताना येते त्याच्या गुन्हा. बाकी लोक होते याचा अर्थ तुम्ही? बाकी लोक कोण होते? मी होतो. तुम्ही होते, तुमचे नाव. ठीक आहे, आता तुमचं नाव काय? माझं नाव सचिन माळी. तुमच्यावर देखील गुन्हा दाखल झाला? माझ्यावर गुन्हा दाखल झाला. हे रात्री मला फोन केला, हरदास पाटील यांनी फोन केला मला की दादा तुमच्यावर पण गुन्हा दाखल केलाय. मी 9 तारखेला जेजुरीला गेलेलो, आमच्या घरचा लग्न झालाय काकाच्या मुलांचा, त्यांचा गोंधळ होता. तर मी काल रात्री 6, 6:30, 7च्या टायमाला मी घरी आलोय. म्हणजे माझ्यावर पण खोटा गुन्हा दाखल केलाय. जो काय नाव त्याचा? नंदू पाटील आहे ना, हा सगळा खोटा काम करतोय लोढाच्या साईडने. भले तो त्याला पगार आहे काय XYZ काय असेल, पण त्यांनी खोटं काम करायला नाही पाहिजे. गुन्हा दाखल लोढाने केला असेल का नंदू पाटील केला? तो असतो ना इथे, नंदूच्या सांगण्यावर सगळं होतं ना. आता त्याचं आणि माझा काय देख ओळख नाहीये.
म्हणजे मी कोणालाच ओळखत नाही त्यांच्यात. आता हे आमचे नातेवाईक आहेत, त्या कारणाने मी इथे येतो. हा, का मी कोणाला पण काय वाईट तुमचं शब्द समजा बोललो असेल उद्या तर तुम्ही होते काल होतेच हे सिद्ध करायचं झालं तर तुमच्या म्हणजे तुम्ही मोबाईल नव्हते. आहे, माझ्याकडे फोटो आहे, सगळं आहे माझ्याकडे. लोकेशन काढावा, सीडीआर रिपोर्ट वर सगळं कळेल मी कुठे होतो, काय होतो, सगळं कळेल. टोल नाक्यावर वगैरे सगळं, म्हणजे पूर्ण ज्या रोडने मी आलोय त्या रोडला पण समजेल. हो, सीसीटीव्ही फुटेज असतील फुटेज सगळे. असणार ना. तरी पूर्ण. देखील तुमचं नाव टाकलं. हा, टाकलंय. म्हणजे कालचा खोटं करतोय प्रवास- ना सगळं. कालचा प्रवास कुठनं कुठनं झाला तुमचा, सांगा मला. मी नागाव या गावातनं निघालो, पनवेल मार्गे, कलंबोली मार्गे एक्सप्रेस वे वरनं गेलो, जेजुरीला गेलो. ओके. हा, जुन्या गडावर वगैरे Driving जाऊन कोण आम्ही करत आलो. होते? मी स्वतः करत होतो. म्हणजे तुमचे सीसीटीव्ही फुटेज फुटेज असणार, 100% असणार. टोल नाक्यावर, प्रत्येक टोल नाक्यावर असणार माझे. एक्सप्रेसला, परत तिकडे एक्सप्रेस आपल्यावर पुढे आपला कोथरूडच्या इथे टोल नाका लागतो, त्या टोल नाक्यावर लागणार. मी स्वतः म्हणजे, आणि माझ्या मोबाईल वरनं मी सगळे रिचार्ज मारलेले आहेत टोलचे, म्हणजे फास्ट ट्रॅकचे वगैरे. हा, त्याच्यामुळे सगळ्या सीडीआर रिपोर्ट मध्ये पूर्ण येणार माझा, मी कुठे होतो, नाहक काय त्रास होणाऱ्या सगळ्या गोष्टी म्हणजे शेवटी गुन्हा दाखल झाला म्हणजे या सगळ्या कायदेशीर कचाटी होतं. हो, मी पण कायदेशीर उत्तर देणार प्रत्येक पूर्ण. तुम्ही कुठे होते काल? मी माझ्या मेवण्याच्या लग्नाला होतो काल. ओके. 2 दिवस मी तिकडेच आहे. ओके. तरी माझा काही संबंध नसताना माझं नाव, तुमचे पण फोटो असतील ना, व्हिडिओ माझे सर्व व्हिडिओ आहेत, लग्नाचे सर्व फोटो आहेत, माझं फुटेज तिथे सर्व मिळेल. पण एकतर म्हणजे जे स्वतः होते इथे त्यांची नावं असतील तर हरकत नाही. तुमची नाव होती ना? होत आहे. मी स्वतः केला, मी स्वतः तोडला. मला रस्ता पाहिजे माझ्या जागेत यायला. 2 मिनिटं सांगा. बरं, एकतर म्हणजे कंपाऊंड लोढानी केलेला आहे जबरदस्ती केलेलं आहे. आणि तो तुम्ही तोडला. पोट हिस्सा झाला आणि आम्ही या काकांकडनं जागा विकत घेतली, बरोबर आहे. हं. मग तिला रस्ता कुठून रे? त्यांनी दोन्ही म्हणजे पूर्व आणि पश्चिमला त्याचे, उत्तर दक्षिणला गुरचरणी, तर मग आम्ही गुरचरणी मार्गे येणारच ना शेतात. त्यांनी भिंत कशाला घालायची? म्हणजे ती तुमच्या जागेत घेतली होती तुमचं असं म्हणणं आहे. हा, मग पोट हिस्सा झाला नाही. नाही झाला, सर्व झाले. टेलरच्या हिशोबाने आम्ही भिंत तोडले. त्याच्या जागेची तोडली नाही, आमच्या जागेतली तोडली ना. ती जागा त्यांची आहे तुमचं म्हणणं आहे? हा, त्यांची पुढची म्हणजे जी त्यांची आहे ती त्यांची तुम्ही मानता. त्यांची. तुम्ही तुमच्या जागेतनं तिथे रस्ता तुम्ही वहिवाटीसाठी मोकळा केला. बरोबर. बरं, मी काय म्हणतो इथे शेती होती असं तुमचं म्हणणं आहे. हा. त्याचा काय पुरावा आहे का तुमच्याकडे? आहे ना, हं. तुम्हाला दाखवतो आता. खाली माती काढल्यावर शेतीत लागेल. ओके. आणि जीपीएस वगैरे त्याच्यात? आहेत लोक, शेत दिसतील. म्हणजे उदाहरणार्थ गुगल मॅपवर गुगल महिन्याचे जर समजा फोटो आहेत ना, त्याच्यात दाखवतो ना आम्ही. ती कोण लावायची शेती? बबन पाटील. आणि ही आता येणे केलेली आहे का जागा मग समजा? म्हणजे बघा इथे आता समजा तुमचा 67 विषय चालू आहे, पोट हिस्सा 67, बरोबर ना? खरं म्हणजे येणे केल्यानंतर अशा सगळ्या पद्धतीचं बांधकाम वगैरे करण्यात येतं. मग तुमची शेती होती, मग शेतीचा येणे झालेला असेल ना, तरच ते बांधकाम करते. ते काय सांगू शकत आता, तो कोर्टाच काम करतो. नाही ना, पण बरोबर. येणे झालेला आणि आहे का? एक विषय आहे, हा, याने येणे- याने नाही, कुठली ग्रामपंचायतची परमिशन नाही घेतली कंपाऊंड टाकायला. आम्ही ती पण माहिती काढली. ओके, ठीक आहे. हा. म्हणजे गुरुचरणीमध्ये आता गुरुचरणीमध्ये आहे का आता? गुरुचरणी आता नाही, मागे मागे होता, शेताचे बांधावर येतात, पण त्या बांधकामाची परमिशन नाही त्यांच्याकडे. बरोबर का? पाटील साहेब, सगळा प्रकार तुम्ही ऐकलेला आहे आणि अशा वेळेला हे जे काम चालू आहे त्या बाबतीत तुम्हाला काय म्हणणं आहे? बरं, आता ते सध्या त्या रोडवरच माती टाकतात, म्हणजे जे प्रत्यक्षात रोडचं काम चालू आहे. एक मिनिट. ठाणे जिल्ह्यात जे सुरू आहे, एक मिनिट, ठाणे जिल्ह्यात जे सुरू आहे लोडाचं काम, त्यामध्ये यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची परमिशन घेतलेली नाही. याला कुठलंच परमिशन नाही. आपल्याला कल्पना आहे की कुठलंही विकास काम चालू असेल, सरकारी जरी असलं तरी तिथे बोर्ड लावतात, बाबा हे एवढं काम आहे, एवढं याचं टेंडर आहे, एवढ्या दिवसात पूर्ण करायचं आहे. पण हे लोकांची जमीन, आता ह्यांची जमीन आहे की ह्यांनी जमीन विकलेली नाही, त्यांच्या जमिनीत काम करताना इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची परवानगी घेतलेली नाही, म्हणजे ग्रामपंचायतीची. माझ्या सगळ्या ग्रामपंचायत सदस्यांना विनंती आहे की असा कुठला आहे कायदा की जशी लोकसभा आहे, जशी राज्यसभा आहे, तशी ग्रामसभा पण आहे. मग ग्रामसभेची परवानगी न घेता हे काम चालू आहे. या कामाविषयी सगळ्या सरपंचांनी आवाज उठवला पाहिजे. म्हणजे विषय काय आहे, आता टेक्निकली विषय असा असेल, त्यांच्या जागेत काम करण्याचा तर अधिकार कोणालाच नाही, पण ती जागाच त्यांची नाही असं म्हणणं ना. जागा त्यांची नाही आणि त्यांच्या जागेत जरी काम करायचं असेल, आपल्याला आपल्या जागेत घर बनवायचं असेल तरी परमिशन घ्यावी लागते ना आपल्याला. नाही तर घर तोडतात. आता शिडको म्हणते तुमची 95 गाव अनधिकृत आहेत, आमच्याच गावात आहेत. नगर विकास खातं म्हणते काय ते तुमचं अतिक्रमण आहे. मग नगर विकास मंत्री काय करतात, म्हणजे हे जे काही खाते MIDC असेल किंवा नगर विकास खातं किंवा स्थानिक किती मोठी असली, आता JNPT सारखी म्हणजे राष्ट्रीय प्रकल्प आहे तो दिल्लीच्या केंद्र शासनाचा, तिथे पण ग्रामपंचायतीला टॅक्स आणि परमिशन घ्यावीच लागते, कारण हा भारत लोकशाहीवर चालतो. लोढा हे कोणालाच मानत नाही. मुद्दा असा आहे की आता आपण तुम्ही ऐकलात, मला पोलीस स्टेशनवरून माझ्या पोलीस बांधवांचा फोन आला की पाटील साहेब तुमच्या कोर्टात केस पेंडिंग आहे, तर ती केस आहे, तर तुम्ही या जमिनीत जाऊ नका. मुळात ह्या मी लोढाच्या जमिनीत आलोच नाही. मी कोणाच्या जमिनीत आलोय? आमच्या शेतकऱ्यांच्या. हे शेतकरी त्यांच्या जमिनीत आलोय. आणि भारतामध्ये कुठेही अन्याय झाला तर त्याच्या विरुद्ध बोलण्याचा जो अधिकार आहे, म्हणजे त्याला म्हणतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य, म्हणजे भारताचं फ्रीडम ऑफ स्पीच
अँड एक्सप्रेशन अधिकार कलम 19(1) म्हणजे आर्टिकल 19(1) अशा कलमानुसार आम्ही बोलत असतो. तुम्ही पण बोलत असता, पत्रकार बोलत असतात, त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. जर आम्ही चुकीचं बोललो असेल किंवा काय तुमची अब्रू नुकसानी झाली असेल आता तुम्ही तुमचं म्हणणं मांडा ना आमच्याकडे. म्हणजे मला काय Already तुम्ही लोढाला त्यांनी यावं आणि आपल्याकडे सगळी बाजू मांडावी, पण ते कधी येत 5 कोटीचा गुन्हा दाखल केलेला आहे आमच्या विरुद्ध. आता मला माहित आहे माझ्या आयुष्यभराचं उत्पन्न काढलं म्हणजे जन्मल्यापासून मरेपर्यंत ते 5 कोटीने येऊच शकत नाही. बरोबर आहे का? आपल्या अकाउंटला कधीच 5 लाख दिसणार नाहीत, त्यांनी चेक करावं. मग 5 कोटी. आता मला असं कळलं की यांनी रस्ता केला शेतकऱ्यांनी. हा रस्ता जे तुटलेत ना, म्हणजे 2 गॅप तुटलेत, हे 25 लाखाचा त्यांनी खर्च दिलाय. किती? 25 लाखाचं. मग ते सोन्याचे दरवाजे आहेत का? हा, म्हणजे 25 लाखाचं नुकसान झालं. नुकसान झालं. त्यात 25 लाखाचं आहे काय? आहे काय? मग आमच्या शेतकऱ्याची शेतीचं नुकसान झालं, याने कितीचा दावा केला पाहिजे? केला. तुमचं थोडक्यात म्हणणं आहे हे बघा, तर जर समजा तो एक 10 मीटरचा 8-10 मीटरचा जो हा, रोड आहे ते हा. 2 तोडले हा. तर 25 लाख. तर हा. इथे किती? हा, तर म्हणजे हे खोटं आहे सगळं. ह्या तक्रारी खोट्या आहेत. आता माझ्यासारख्या माणसावर तुम्ही ऑलरेडी 5 कोटीचा गुन्हा दाखल केलेला आहे. दुसरा एक गुन्हा दाखल करायला तुम्ही घेतलेला आहे. आता हे भारताचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य संविधानाने दिलेलं. अन्याय जर झाला शेतकऱ्यांवर तर आम्ही बोलायचं नाही का? आम्ही बोलणार. आणि म्हणून दिबा पाटील साहेबांची आठवण करून सांगतो ठाणे जिल्ह्यातल्या आगरी कोळ्यांना की जर एखादा नेता तुम्हाला न्याय देण्यासाठी येत असेल तर ह्या लोढा जर 5-5 कोटीचे गुन्हे दाखल करते, समाजाने पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. मी काय असा शेठ नाही. आमचे सगळे नेते, मी नेहमी बोलतो की आमचे नेते सगळे शेठच आहेत. मग आणि शेठ असताना आम्ही मात्र गरीब लोक राजाराम पाटील शेटे शोभणार नाही शब्द, अशी परिस्थिती. नाही. ते आम्ही शेठ नाहीच आहे ना. बरोबर. म्हणजे कुठल्याच अर्थाने शेठ नाही. तेवढे पैसे पण नाही, काय नाही. आम्ही सरळ सरळ लोकांकडून प्रवासाचे पैसे मागतो, जेवायला पण मागतो. बरोबर आहे. आता मी सोयीसाठी काय केलं, 24 तासातून 21 वेळ जेवतो. संध्याकाळचं जेवणच रद्द केलं. घरातून भाकरी खाऊन निघायचं, कोणाकडे शेतकऱ्याकडे ते मागायचं पण नाही. कारण शेतकऱ्याकडे ते पण नसतात, बिचारे वडापाव वगैरे आणतात, मग ते दूषित तेल, त्यांनी तब्येत बिघडते, मग जेवणच बंद केलं. मग अशा परिस्थितीमध्ये आमचा बोलण्याचा अधिकार आहे, तो पोलीस बांधवांनी तिथे आर्टिकल जे आहे ते लिहावं की जे कोणी नेते समाजासाठी बोलतात त्यांच्यावर तरी गुन्हे दाखल नका करू ना. बोलणं एखादा इकडे तिकडे शब्द जातो, नाही असं नाही, पण त्यांची अब्रू गेलेली आहे लोढाची, असं तर त्यांचं म्हणणं असेल तर राजन लोढा कोण आहे? तो राजन लोढा काही राजाराम पाटलाचे भाऊ नाहीत ना, किंवा सागर राजाचे भाऊ नाहीत, तुमचे भाऊ आहेत. तुमचा भाऊ जर ईडी मध्ये आतमध्ये गेलाय तर अब्रू तुमची गेली, आमची नाही गेलेली. मग तुमची अब्रू होती कुठे? तुमची अब्रू पण नव्हती, तुमची जमीन पण नव्हती. ही जमीन पण आमची आहे आणि आमच्या जमिनीत उभं राहणं आमचा अधिकार आहे. आम्ही कुठे तुमच्या जमिनीत आलोय? तर सर्वात महत्वाचे म्हणजे याच प्रकरणात म्हणजे इथे दादागिरीनं बांधकाम करण्यात आलेलं आहे अशीच तक्रार बबनआप्पा पाटील यांनी केलेली आहे. ती किती तारखेला केलेली तुम्ही तक्रार पोलिसांकडे? पोलीस 17/4 ना. दाखवते हे पत्र, एक मिनिट. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बघा, हे आहे ना, हे त्याच्यावर पोच आहे. हिल लाईन पोलीस स्टेशनलाच आहे ना ही तक्रार. एक मिनिट, हे बघा, हिल लाईन पोलीस स्टेशनला ही 17/4 तक्रार केलेली आहे त्यांनी की बाबा त्याच्यामध्ये माझ्या जमिनीच्या कोणत्याही कायदेशीर पोट हिस्सा गटफोड न करता जबरदस्तीने कंपाऊंड वॉल उभार करून माझ्या शेतीत जाण्याचा पारंपरिक व वापरातील रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला. म्हणजे जो रस्ता देण्यात दादागिरीने खुला केला असा जो त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ना, किंवा त्या संदर्भातले आणि इतर सगळे महत्वाचे मुद्दे आहेत, म्हणजे पोट हिस्सा झालेला नाही वगैरे वगैरे, तर ते 17/4 केलेले आहे आणि त्याची पोहोच पण आहे रितसर. मग या सगळ्या बाबतीत तुमच्या विरोधात जेव्हा म्हणजे ही जी मंडळी आहे यांनी तुमच्या सांगण्यावरून रस्ता खुला केला, इतकी गोष्ट मान्य करतात? हो, खरी गोष्ट. तुम्ही सांगितलं का त्यांना? हो. मग आता माझ्या शेतात जाल, मला रस्ता पाहिजे. आता त्यावेळेला ह्या तक्रारी ह्या विरोधात जेव्हा त्यांनी गुन्हा दाखल केला त्याच्या अगोदर तुम्हाला पोलिसांनी वगैरे बोलवलंय का कधी? नाही, एकदा पण नाही? एक पण फोन नाही सागरजी, किंवा बोलवलं. ठाणे जिल्ह्यातल्या आगरी कोळी लोकांना मी एक सांगू इच्छितो, आम्ही कल्याण कोर्टाचा अनुभव घेतला. खरं म्हणजे आपल्याकडे संकेत आहे की न्यायालयाचा आम्ही सगळेजण नागरिक आदर करतो. न्यायालय हे संविधानाचा अर्थ सांगतं. पण ह्या एवढी वर्ष केसेस आम्ही जातो, उरणवरून कल्याणला जातो, काय असेल ते एकदाच होऊ द्या ना. म्हणजे आम्ही जर गुन्हेगार असतो तर आम्हाला काय फासावर लटकावं, काय जी शिक्षा असेल ती, पण असं ठेवू नका. आणि त्याचा अर्थ जर पोलीस असं लावत असतील की तुम्ही त्या जागेत जायचं ना, आम्ही काय तडीपार गुंड आहोत का? माझ्यावर खुनाचे गुन्हे दाखल आहेत का? की मी चोरी केले का? मी लोकांच्या प्रश्नासाठी बोलतो. लोकांच्या प्रश्नासाठी लढत असताना तुम्ही जर गुन्हे दाखल करत असाल तर ही न्यायालय, पोलीस स्टेशन हे भारतीय नागरिकांच्या बाजूने आहेत. नागरिकांच्या टॅक्सवर चालतात की लोढाच्या, हे पण सगळ्यांनी कबूल करावं. आणि होत नसेल तर उद्या पोलीस स्टेशन आणि न्यायालय मोर्चा काढायची वेळ आमच्यावर आणू नका. आणि रायगडच्या लोकांची, छत्रपती शिवाजी महाराज, दिबा पाटील, दत्ता पाटील, नारायण नागू पाटील यांचं स्मरण करून सांगतो, लढण्याची जबाबदारी जनतेने आमच्यावर सोपवले. निश्चितपणे मला न्यायालयामध्ये न्याय मिळत नसेल तर मोर्चा काढायची वेळ आणू नका. पोलीस स्टेशनवर पण पोलिसांना न्याय करावा.
आता शेती पावसाळा समोर आहे, आता राब पेरायला लागते. शेतकऱ्याला रस्ता नको का? शेतकऱ्यांनी शेती करायची नाही का? शेतीचा प्रश्न लक्षात घेऊन माननीय महसूल मंत्र्यांनी आता तात्काळ निर्णय घ्यावा. मी पण तुम्हाला विनंती करतो, नुसते तहसीलदार, कल्याण कोर्ट आणि इथले पोलीस स्टेशन याच्यावर डिपेंड राहू नका. मला असं वाटायला लागलंय की आता हा केंद्रशासित प्रदेश झालाय. कुठला? हा लोढाचा. आणि इथले पोलीस स्टेशन इथलं कोण तुमचं ऐकत नाही. तुम्ही महसूल मंत्र्याला पत्र लिहा, मुख्यमंत्र्याला लिहा. मुख्यमंत्र्यांना, फडणवीसांना कळू दे ना, चंद्रशेखर बावनकुळेंना कळू दे. शेतकऱ्याचा रस्ता कसा काय बंद करू शकता? आणि तुम्ही रोज व्हिडिओ टाकता, आम्ही रस्ता दिलाय, हा निर्णय घेतलाय, तो घेतलाय. आणि म्हणून आता लोकांना माझं आव्हान आहे की अशा प्रकारचं काम करणाऱ्यांना कोणी खोटे गुन्हे दाखल करत असतील, जनतेने सोबत राहावं. आणि इथल्या आमदार खासदारांना त्यांना पण विनंती आहे की इथे लोकशाहीचं राज्य आहे, संविधानाचं आहे की लोढाचं आहे, हे तरी क्लिअर करावं. आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे, गणेशजी नाईक या सगळ्यांना, प्रशांत ठाकूर यांना माझी विनंती आहे की एवढी आरिरावी नको. म्हणजे हा का अजून महाराष्ट्राचा बिहार झालेला नाही किंवा बंगाल झालेला नाही. इथे लोकशाही आहे, आम्ही लोकशाहीने बोलतो. बोललं तर काय होतंय? म्हणजे बोललं तर तुम्ही उत्तर द्या. लोढा तुम्ही उत्तर द्या. तुम्हाला कोणाचा इथला हा प्रभात पर्वाचा कॅमेरा सगळ्यांसाठी ओपन वेगळा इथे येत नाही बोलायला. म्हणजे त्या दिवशी होते तर आपण त्यांच्या बाजूला ऐकलं माझं नाही का? या जिल्ह्यातल्या लोकांना माझं म्हणणं आहे की पत्रकारिता टिकली पाहिजे. तुमची बाजू सागर राज्य मांडतात तुम्ही किंवा अन्य पत्रकार मांडतात, तुम्ही कोर्टात जाणं, पोलीस स्टेशनला जाणं आपल्याला काय परवडणार नाही. पण रस्त्यावरचे आंदोलन आम्ही करणार. दिबा पाटलांनी रस्त्यावरचं आंदोलन केलं, 12.5% रस्त्यावर आंदोलन केलं. ते वकील होते, न्यायालयात लढू शकले असते. पण आता लोकांना माहित झालंय की न्यायालयात श्रीमंतांच्या बाजूने निकाल होतात, गरिबांच्या बाजूने होत नाहीत. आम्ही पण ही केस लढतोय, आम्हाला नाही परवडत. कल्याणला जायला प्रवास खर्च परवडत नाही, दिवस जातो. आणि म्हणून न्यायालयाला पण विनंती आहे. खरं म्हणजे त्यासाठी केसेस टाकल्या जातात. तुम्हाला त्रास कसा होईल नाही, नाही, त्याच्यासाठी? ठीक आहे ना, पण न्यायालयाने बघावं ना, एखाद्याची आर्थिक परिस्थिती बघावी की त्यांना कसं काय परवडत असेल. ठीक आहे, आमचे वकील चांगले आहेत, वकील बिचारे समजून घेतात की बाबा पाटील साहेब तुम्ही गरीब आहात, कधी दिली फी देतो नाही तर नाही देत. वकील चांगले आहेत. पण एकदा 5 कोटीचा गुन्हा जर आता आला तर लोन तरी कुठली बँक देईल मला? आम्हाला ते फेडणार कसे आम्ही? आणि म्हणून लोढानी किती जमिनी चोरल्या ठाणे जिल्ह्याच्या, एकदा हिशोब करूया. तुम्हाला पण सांगतो पत्रकारांना, तो रोज जर आपल्या विरुद्ध तक्रार करत असेल तर एकदा आपण पण शोधून काढू ना. जेवढे फसवणूक झाले ते सगळ्यांचे सातबारे शोधून काढू. तुमच्याकडे बोलवता का सगळ्यांना? हो, म्हणजे तुमचं आव्हान काय असं शेतकरी? माझं शेतकऱ्यांना आव्हान आहे, ज्यांची फसवणूक झालेली आहे, प्रभात पर्वचा नंबर आहे, माझा नंबर आहे, पाहतो मी सांगतो. पण तुम्ही सगळ्यांनी एकत्र या, एकदाच आपण ठरवू द्या. आणि आता ह्या शेतकऱ्यांचं मी कौतुक करेन. आतापर्यंत शेतकरी फावड्यानेच माती टाकत होता, पण आज जेसीबी लावलाय कोणी शेतकऱ्यांनी. म्हणजे पोकलन बोलतात त्याला, पोकलन. हे पोकलन लावले म्हणजे शेतकरी तोडीस तोड उत्तर द्यायला तयार झालाय. आणि मला असं वाटतं की लोढांचा कारभार इथे आटोपलेला आहे. आता लोढांनी आपल्या गावाला जावं आणि आता इथला शेतकरी जागा झालाय, तो थांबणार नाही. आणि इथे भराव त्यांनी करायला घेतला आपल्या जागेत, याचं स्वागत करतो. जोरात टाळ्या वाजवा सगळ्यांनी, शेतकऱ्याचं अभिनंदन करा की असा शेतकरी पाहिजे की त्यांना उत्तर दिलं पाहिजे. या शेठजी भटजींना उत्तर दिलं पाहिजे. आम्ही रिलायन्सचा सेज उरणला दत्ता पाटलांच्या नेतृत्वाखाली बुडवला समुद्रात, तसं लोढाला बुडवणं म्हणजे अन्यायाला बुडवणं. लोढाचा न्याय असेल तर हरकत नाही, विकास तुम्ही केला, चांगली गोष्ट आहे. पण शेतकऱ्याला फसून होणारा विकास आम्हाला मान्य नाही. बरं, आता काय शेती करणार का तुम्ही सगळी एवढी? काका आता काय म्हणजे आता काय शेती करायची? शेती करायची आहे ना, आता एवढी पावसाळ्याचे सगळी दिवस आले. शेतीचा- पूर्वी शेती होती, आता दिसत नाही. शेती होती, भाजीपाला वगैरे लांब शेती लावायचो. मग आता यंदा पण लावणार ना शेती. हो, शेती लावणार ना. तर हा सगळा प्रकार तुम्ही ऐकून घेतलेला आहे. पाटील साहेब जे म्हणाले की बाबा लोढा या विरोधात फक्त अब्रू नुकसानाचे गुन्हा दाखल करतो किंवा अब्रू नुकसानाच्या बाबतीत या ठिकाणी न्यायालयात दावा दाखल करण्यात येतो. आम्ही प्रभात पर्वाने प्रत्येक वेळेला दुसरी बाजू मांडलेली आहे ना. आता सुद्धा बरेचसे मुद्दे जे मला माहित होते ते मांडले. तुम्ही या प्रभात पर्वावर स्वागत आहे तुमचं. तुमची खरोखर बाजू असेल तर ती मांडू, परंतु तुम्ही जर न येताच एखाद्या गोष्टीबाबत फक्त जाणीवपूर्वक जर त्रास देण्यासाठी जर हा प्रकार चालू असेल तर आम्ही तयार आहोत त्याला. अर्थातच प्रभात पर्व या सगळ्या गोष्टीसाठी तयार राहणार आहे. माझं लोढाला तेच म्हणणं आहे, मागे व्हिडिओत मी बोललो होते शब्द, त्याला कधी लागले असतील. तुम्ही एकतर खरोखर हिंदू असाल तर आम्ही पण हिंदू आहोत, तुम्ही भारतीय असाल तर आम्ही पण भारतीय आहोत. मग जेव्हा भारतीय माणसाचं, हिंदू माणसाचं एखादा बिल्डर लोढासारखा ऐकत नाही, तेव्हा त्याला राष्ट्रीय म्हणता येईल का किंवा भारतीय म्हणता येईल का? मग रागाने शब्द येतात, तुम्ही पाकिस्तानचे आहेत का आम्ही पाकिस्तानचे आहोत, हे तरी सांगा ना. हा संताप आहे शेतकऱ्याचा, त्यामध्ये चुकीचं काय? तुम्ही जर राष्ट्रीय असाल तर आम्ही भारतीय नागरिक म्हणून आमचा आदर करा, आमची काय तक्रार आहे ती दूर करा ऐकून घ्या. आणि तुमचा विकास करा. आमचा विकासाला विरोध नाही, पण शेतकऱ्याची जमीन फसवून घेत असाल तर ते चालणार नाही. आणि म्हणून आम्ही तिसऱ्या मुंबईत सुद्धा विरोध करतोय. काय सांगतोय की बाबा सिडकोचा सेलिंग रेट 7 कोटी रुपये गुंठा आहे, तर 7 कोटीच्या 4 पट भाव द्या, 28 कोटी. आता ते लोक सांगतात की एवढे पैसे नाहीत, मग घेऊ नका ना. आमचा विकास आम्ही शेती रोज करतोच ना. आम्हाला असं वाटतं की भात, नाचणी,
कारली, वांगी यांनी शरीराचं पोषण होतं. तुमच्या यांनी काय होणार आहे? तर पुरंदरचा विमानतळाच्या बाबतीत देखील तुम्ही ऐकलं असेल, त्या ठिकाणी त्यांना जास्त मोठं पॅकेज दिलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांना ती 4 लाख रुपये गुंठ्याने, म्हणजे जिथे 25,000 रुपये फक्त भाव होता, तो 4 लाख गुंठ्याने या ठिकाणी तिथे जवळपास देण्याचं कबूल केलेलं आहे. त्याच्यामध्ये जे इतर बेनिफिट आहेत, मग त्याच्यामध्ये बेनिफिट कुठले आहेत, तर तुम्हाला तो विकसित भूखंड भेटणार आहे, तुम्हाला तिथे नोकरीत मिळणार आहेत, या गोष्टी मिळाल्या तिथे विमानतळ, आहे, पुरंदरच्या विमानतळ. तिकडचे बरेचसे शेतकरी मराठा जातीचे आहेत. त्यांनी बरोबर कधी मराठा जातीचे आहेत आणि एकनाथराव शिंदे हे मराठा जातीचे आहेत. त्यांच्या जातीची त्यांनी बाजू घेतली. पण आमच्या गणेश नायकांना पण कळलं पाहिजे ना, तुम्ही आमच्या जातीचे आहेत ना, आग्र्यांची बाजू कोण मांडणार? तुम्ही आग्र्यांची बाजू काय? प्रशांत ठाकूर आग्री आहेत, ते का नाही बोलत? म्हणताताई म्हात्रे आहेत. आगरी लोक आग्र्यांची बाजू मांडत नाहीत. बाळामामा आगरी आहे. लोकसभेत त्यांना समजत नाही का लोढा दादागिरी करतो इथे? मला का बोलायचं? मी हरलेला खासदार आहे तरी येऊन ठाण्यात बोलतो. मग ठाण्यातले जिंकलेले खासदार काय करतात? भजन करतात? प्रश्न आहे ना. आम्हाला यायची गरज काय? आमचा डिझेल खर्च कोण देणार? तुम्हाला संसदेने मानधन दिले खासदारांना, आमदारांना, तुम्हाला पेन्शन भेटते, आम्हाला काय भेटतंय? एकदा म्हणजे बाल्यामामाने देखील या लोढ्याच्या प्रकरणाचा प्रश्न खरोखर काय? माहिती मला काढली. संशय असा येतो की ठाणे जिल्ह्यातले आमदार खासदार लोढाच्या विरुद्ध बोलत नाही. याचा अर्थ यांनी काही वेगळं मानधन सुरू केले का? जसं सरकारचं मानधन असतं तसं काय लोढांनी सुरू केलंय का? प्रश्न येतो. आणि हा सामान्य माणसाचा प्रश्न आहे. आम्ही सामान्य माणसाचे शब्द वापरतो. आणि कधीतरी हा प्रश्न मिटवा. राजाराम पाटलाला यायची गरज का उरण इथे? संबंध काय? नेते आहेत करायची गरज नाही. या जिल्ह्यात नेते आहेत, त्यांनी ते करावं. आणि म्हणून हा एकदाच प्रश्न सुटला पाहिजे. लोढांना माझी विनंती आहे, तुम्हाला भारतीय संविधानाची आणि भारत मातेची शपथ आहे. तुम्ही हिंदू आहात, आम्ही हिंदू आहोत. तुम्ही भारतीय आहात, आम्ही भारतीय आहोत. मग भारतीय म्हणून एकदा न्याय करा ना समोर. एवढे काय काम आहेत तुम्हाला? तुम्ही मंत्री आहात, सरकार आपल्या दारी म्हणून येतं, मग लोढा का नाही येत इथे? हा प्रश्न मिटवून एकदा टाका. या शेतकऱ्यांचे प्रश्न, इथल्या ठाणे जिल्ह्याचे प्रश्न खरोखर लोढांनी मंत्री म्हणून इथे येऊन पाहिलं प्रश्न पाहिजेत ना. आलाच पाहिजे. तर त्यांचा जर तो राजन लोढा जर तिथे खरोखर फसवणूक करू शकतो लोढाची स्वतः, असं त्यांचं म्हणणं आहे, म्हणून तर त्या शेतकऱ्यांची किती फसवणूक केली असेल त्यांनी? अहो, लोढाची फसवणूक करत नाही. फसवणूक लोढा काय, राजन लोढा काय किंवा मंगल प्रसाद लोढा काय, आगरी कोळ्यांचीच फसवणूक करा. या जमिनी राजस्थानच्या नाहीत, ह्या मराठी माणसांच्या महाराष्ट्राच्या जमिनी आहेत. फसवणूक आमचीच होणार आहे ना. मग आमच्या लोकांनी यासाठी लढलं पाहिजे. मला वाईट का वाटतं, हळदीला साखरपुड्याला तुम्ही बोकड कापता, मटणं करता, सगळं करता. अशासारखे सामान्य कार्यकर्ते आमचे फिरतात, त्यांना चहा पाणी, त्यांना काय सपोर्ट आम्ही करू. बाबा तुम्ही जनतेसाठी लढताय, आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत. का नाही लोक असं करत? आणि असं करत नसल्यामुळे आता दिबा पाटील पुन्हा दिसत नाही, छत्रपती शिवाजी महाराज दिसत नाही. लोकांनी त्यांच्या नावाने फक्त भांडायचं. त्यांच्या नावाने भांडतात आणि महाराजांच्या सारखी दाढी वाढून लोक भलतंच काम करायला लागलेत. तुम्ही दिसतंय ते सगळं. बरं, परत तुमच्याकडे येतो, म्हणजे हा तुम्हाला टोमणं नाही, कारण तुम्ही येता. नाही, कळू दे ना. जे दाढीवाले आहेत त्यांना कळलं पाहिजे. एकनाथ शिंदेची पण दाढी आहे. आम्हाला टोमना देण्यात आमची माणसं आम्हाला कसं टोमना देणार? आम्ही जे आहे ते सत्य आहे बरोबर आहे. आणि आमचं कामच आहे कमी तिथे आम्ही म्हणून तुम्ही आले. नडला की तोडला, शेवटीला नशीब. मग कोणी असू दे, आम्ही या शूरवीरांच्या भूमीत जन्म घेतले. Yes. ही कोल्यांची जिंदगी जगत नाही आम्ही. मग ते कोणी असू एक दे. वारकरी माणूस देखील असा आक्रमक असतो, म्हणजे काय तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे की बाबा नाठाळाच्या माथे अनुकाठी. आता तुकाराम महाराजांचा काल वेगळा होता, आपला काल वेगळा आहे. इथे तुकाराम महाराज कोण घडणार नाही. असं आहे का? आणि त्यांच्यासारखं ते अंगावर ऊस फेकलेला, साला फेकलेला ते इथे सण काढणार नाही कोण. ओके. ते नामदेव महाराज होते, 108 वेळा अंगावर त्यांचे आता तुकडे, नाही त्याही का? सण केला. ती इथं लगेच तोरातोरी होईल आपली, अंगावर तुकल्यावर नाही केल्यावर. त्याच्यामुळं हे जे लोक आहेत ना, यांना रोज उठून एक शब्दाच्या पाठीमागे 99 शब्द खोटं बोलावं लागतात. म्हणून रोज उठून ही जागा जमिनींची भांडणं. आपण सत्य आहे, आपली बाजू सत्य आहे म्हणून आपण एकच जागेवर, आपण एकच मुद्दा धरून आहे. बरोबर. आता हा सचिन मालीचं नाव टाकला, हा माझा पुतण्या आहे. तो तर ऑलरेडी जेजूरला होता. हा, तरी सुद्धा तो तिथं. आता हा विश्वास पाटील, तो लग्नाला होता त्याच्या मेवण्याचे. म्हणजे उठून कोणाची पण नावं टाकतात. काय करतात? यांची कामच खोटे आहेत. आता यांचा बिल्डरच खोटा करून तो गेला आतमध्ये. आता उरली कामं यांची. आता ते सांगतात आम्ही स्वतः लोटा आहे. म्हणजे आता हे गुरचरणी बिरचरणी यांना जे सातबाऱ्यांना मिळून आहेत ना, यांचे पैसे हे लोक खातात, एजंट लोक प्रत्येक गावचे. आणि मग वाद घालायला आगरी लोकांची हेच पुढे. राजन लोढा उठून आज पण आलाय का कोणाला चापट मारायला? नाही. इकडे सर्व भडवेगिरी करायला कोण आपले जातवाले. हा, म्हणून सांगितले तुका म्हणे असं जातीचे येडे गबाल्याचे काम नाही. हे येडे गबाले दुसऱ्यांच्या जातीचे लागले. ते म्हणून हिंदू धर्मपूर्वाला आपण घेतले. त्यांना धर्माची जातीची लाज जर असती ना, तर ते सत्याच्या बाजून असते. मग ते सत्याच्या बाजून, तो माझा बाप जरी खोटा करीत असला तरी आपण सत्याच्या बाजून बाप खोटा तो खोटाच बोलायचा. मग समजलं का? तुम्ही पैसे खाता आणि गाय गरीबाला तुम्ही जमिनीत काढता तुमच्या 2 पैशासाठी. किती सुखी राहाल? किती लोटाचे एजंट सुखी आहेत ते दाखवा आम्हाला. बऱ्याच लोकांनी लोढाची कामं सोडली आहेत तिथं. आता ते नको आपल्याला. ते असे पण लोक त्यांनी एक महत्वाचा मुद्दा काढला सागरजी. या गुरचरण जागा आहेत ना, ह्या गावाच्या मालकीच्या आहेत. त्या लोढाला फुकट देऊ नका, त्यासाठी संघर्ष उभा करा.
ज्यांना घरं नाही, त्यात नवी मुंबईच्या आग्र्यांची जमीन संपलेली आहे, तुमचे नातेवाईक आहेत, त्यांना त्या घराला जागा द्या की कोणाला जागा द्या, पण या गावठाण विस्तारासाठी ह्या जागा आपल्या आहेत, ह्या जागा देऊ नका कोणाला. तुम्ही या जमिनीसाठी संघर्ष करा ना. शेवटी बघा, आपण आईच्या पोटी जन्मलो, ह्या मातीतच जाणार आहोत. मग मातीसाठी ही पण आपली आहे, जन्म देणारी आई पण आहे, ही पण मातृभूमी आहे. या मातृभूमीसाठी लढायला मैदानात या. आपलंच रक्त, आग्र्यांचं रक्त लोढासाठी सांडू नका. मागे पण सांगितलं होतं. आणि आता मला वाटतंय या शेतकऱ्यांनी घेतलेली भूमिका आहे, जेसीबी लावून पुन्हा एकदा शेतीत रूपांतर केलंय, ही स्वागताची भूमिका आहे. ठाणे जिल्ह्यात परिवर्तन होणार ही अटळ गोष्ट आहे. बरं हा सगळा बोला. आज मला एक बोलायचं आहे, कोलेगाव सारखा लोढा बिल्डरला टच गाव, त्या गावातला स्थानिक हनुमंताचं मंदिर, त्या मूर्त्यांवर हा अशी पोकलन मारली, त्याची जेसीबी तोडली. मग ते कार्यकर्ता गाववाले झोपलेत का सर्व? मग हिंदू आहेत का हे? तर तो वाद परत वेगळा आहे. आता त्यामध्ये डिटेल माहिती नाही. गाववाले आहे, शेतकरी आहेत ना आपण नाही, तिथली माहिती डिटेल नाही. ना. तरी माहिती देखील- कशी तरी देखील म्हणजे चुकीचं असेल तर माझा चुकीचं आहे. बोलण्याच्या उद्देश हिंदू धर्मानुसार बरं, किंवा ऐका- जातीनुसार जर आज गावान घुसून जर गावाची मंदिरं जर तोडायला लागली तर मग हुकुमशाही चांगली होती. माझा बोलण्याचं त्याही हुकुमशाही केली, पण आपल्याला ठेवून गेले. पण तिकडे लोढाची मंडळ आहेत का? हॅलो हॅलो बघूया जरा. हॅलो सर, तर येतं का तुमचं म्हणणं मांडायला? मग बोला ना, तुम्ही तुमची बाजू मांडून घ्या, दाखवायला. अहो जरा बोला ना, यांचा काय प्रकार झाला तुम्हाला मान्य आहे का? हॅलो, हे जे फक्त बोलतात की फक्त बोलता का तुम्ही? हेलो क्या क्या ना दो शब्द बोले ना आप. हेलो, दो शब्द इधर तो देखिए खाली. एक मिनट. हम नहीं बोल सकते आपको. क्या आपका क्या डेजिग्नेशन, क्या आप क्या कर रहे हैं? मैं वो भी नहीं बताना चाहता. अरे आप क्या काम करते हैं वो तो बताइए कम से कम. अरे आपके खिलाफ बोल रहे हैं ना सब लोग. आपके तो आपकी बाजू तो हेलो वो आपके खिलाफ बोल रहे हैं ना. लाला इकडे. हेलो 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 सर, अरे बोलिए तो कम से कम, इतना क्या डर रहे? आपके खिलाफ वो बोल रहे हैं ना कि ये उनकी जगह है, तो आपकी जगह है क्या? अगर आपकी तो आपकी बोले ना. हमको कोई बात नहीं करना. आपको किसने रिस्ट्रिक्शन दिया? किसने बोला बात नहीं करने का? मैंने अपना रिस्ट्रिक्शन किया हुआ. मेरा प्रोटोकॉल है. आप नहीं बात करना चाहते? आपका डेजिग्नेशन. तर बघा, आपण लोढाची बाजू सुद्धा ऐकण्याचा प्रयत्न करत होतो, पण त्यांच्या अधिकारी अजिबात त्यांची बाजू मांडायला तयार नाही. आता कोणती गोष्ट खरी ठरायची तुम्ही ठरवा. म्हणजे त्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी आपण संपूर्ण या ठिकाणी संधी दिली होती, परंतु ते बोलायला तयार नाही. त्यांचं म्हणणं नाही, आम्हाला बोलायचं नाही. बाबतीत सगळं हा प्रकार आपण प्रवाद पर्व नेहमी दोन्ही बाजू मांडते, समोर असला पाहिजे. अर्थातच आता उद्या मी पंतप्रधानांच्या नावाने काय बोललो आणि त्यांना कुठे आता शोधायला जायचं? आम्ही जे असतील त्यांची नक्कीच बाजू मांडू, किंवा ज्यांना मांडायची असेल त्यांनी आमच्या समोर येऊन बाजू मांडायची ना. तर हा सगळा प्रकार आपण दाखवलेला आहे. तुम्हाला काय वाटतं याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता, उसाटणे. धन्यवाद.